श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, साजूक तूप कसं ठेवावं आणि कसं खावं तर याचा मी व्हिडिओ बनवला आहे. बघा, मला बरणी रिकामी करायची होती तुपाची, तर ती मी अशी भाजी खाली उकळत होती तर त्याच्यावर गरम करायला ठेवलं. तर पहिली गोष्ट, साजूक तूप हे कधीही डायरेक्ट गॅसवर गरम करायचं नाही. याच्यातनं तुम्ही ही गोष्ट नोटीस करा. आणि ठेवायचं म्हणाल तर शक्यतो स्टीलच्याच भांड्यामध्ये ठेवायचं. काचेच्या भांड्यातही बहुतेक लोक ठेवतात, पण ते मग आपल्याला जेव्हा संपलेलं असतं तेव्हा गरम करताना किंवा काय हँडलिंगलाही प्रॉब्लेम होतो, म्हणून शक्यतो स्टीलच्या भांड्यातच ठेवायचं. तर या पद्धतीने मी दोघं म्हणजे वितळलेलं तूप हे थोडंसं दुसऱ्या भांड्यात आणि थोडंसं माझं वापरत्या भांड्यामध्ये काढून घेतलं. ते मी भाजीच्या कढईवर ठेवूनच गरम केलं होतं. ते या पद्धतीने बघा, छान असं दोघी ह्याच्यामध्ये थोडं थोडं काढून घेतलं. आणि हे माझं घरी केलेलं लोणकड तूप आहे, तर हे पण तुम्हाला मी दाखवलं त्याच्यासाठी. तर ते एका वेगळ्या डब्यात भरून ठेवलेलं आहे. आणि विकतचं जे असतं माझं ते एका वेगळ्या भांड्यामध्ये असतं. ते एकसारखं असं छान, थोडंसं काही पातळ आणि काही घट्ट, कारण त्याचे वेगवेगळ्या मेल्टिंग पॉईंट असतो, त्यामुळे हे बऱ्याचदा आपलं घरातलं हे तूप असं या पद्धतीचं असतं. तुम्ही जर हे हातावर घेऊन बघितलं तर एकसारखं असं छान टेक्स्चर त्याला असतं, मऊसूत, आणि वास पण असा खमंग वास असतो. तर मी शक्यतो स्टीलच्याच याच्यामध्ये ठेवते. आणि 10-15 मिनटानंतर बघा, हे भांड्यात ओतलेलं तूप हे असं ऑटोमॅटिक घट्ट होऊन गेलं, थिजलं आहे. पण ते एकदम चिकट थिजलेलं नाही, असं रवाळ त्याचं छान असं टेक्स्चर तयार झालेलं आहे. तर हे कशामुळे झालेलं आहे? याच्यामधले जे कंटेंट आहेत, प्रोटीन कंटेंट, तर ते डायरेक्ट न तापवल्यामुळे जळाले नाही, फक्त ते मेल्ट झालं. आणि मेल्ट झाल्यानंतर सध्या गारठा सुरू आहे, त्याच्यामुळे ते पटकन घट्ट झालं. तर मी चमचा घालून दाखवलं आहे तुम्हाला बघा. तर या पद्धतीने जर तुम्ही उचलून बघितलं तर एकसारखं असं रवाळ टेक्स्चरचंच तूप आहे हे. पण हे जर तुम्ही डायरेक्ट तापवलं असतं तर ते तूप असं चिकट होऊन जातं आणि असं एकदम घट्ट होतं. ते असं एवढ्या इझिली काढता येत नाही. तर हे बघा, हे लोटीतलं तूप पण तसंच झालं. हे माझ्या रोजचं वापरायच्या लोटी आहे ही, वरण भातावर किंवा खाण्यासाठी आम्ही जे तूप वापरतो तर त्याची. तर ते पण छान असं थिजून गेलं, पण एकदम घट्ट नाही झालं, असं कडक म्हणजे खडा नाही झाला. हे ह्याच कन्सिस्टन्सीमध्ये राहील, कारण आपण ते डायरेक्ट गॅसवर गरम केलं नव्हतं. तर या पद्धतीने, तर ही गोष्ट नोटीस करा तुम्ही, की डायरेक्ट गॅसवर तूप कधीही गरम करायचं नाही. तर या पद्धतीने मी दोघं भांड्यातलं तूप तुम्हाला दाखवण्यासाठी म्हणून हा मी व्हिडिओ शूट केला आहे. कारण बरेच जणं तूप हे खातात, पण ते खाण्याच्या वेळेस आपण कुठल्या पद्धतीने गरम करतो ह्या याच्यावर तूप खाण्याचं जे उपयोग आहे ते खूप महत्त्वाचं असतं. ह्या तुपामधनं आपल्याला शरीराला पोषक द्रव्य मिळतात, आणि जे तुम्ही डायरेक्टली गॅसवर गरम करून खातात त्याच्यामधले जे आवश्यक पोषक तत्व आहे ती जळून जातात, आणि फक्त जास्तीत जास्त स्निग्ध पदार्थ म्हणजे कोलेस्ट्रॉल हेच बॉडीमध्ये हे जातं. तर बघा, हे आता थोड्या वेळाने अजून थोडं जास्त थिजलं आहे, पण तरीसुद्धा त्याचं जे रवाळ टेक्स्चर आहे ते जसंच्या तसे. बघा, पुन्हा चमचा घालून दाखवते मी तुम्हाला हे. तर ह्या पद्धतीने ते थिजलं आहे, पण कडक नाही झालेलं. तर असंच तूप राहायला पाहिजे गरम केल्यावर, तरच समजायचं की हे तूप योग्य पद्धतीने गरम झालं आहे आणि खाण्यासाठी योग्य आहे. हे असं तुम्ही 2-3 वेळा जरी भांड्यावर गरम करून ठेवलं तरीसुद्धा ते तसंच राहील, कारण का तर त्याला डायरेक्ट ही अशी गॅसची फ्लेम लागलेली नसते म्हणून. तर ही गोष्ट नेहमी लक्षामध्ये ठेवा. तूप जेव्हा तुम्ही वापरायला काढाल किंवा खायला काढाल तर ते गरम करण्यासाठी वरणाचं भांडं म्हणा किंवा कुठलंही त्याच्यावर ठेवून गरम करा. त्यांना